नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे मंगळवार. आज पुन्हा मी तुमच्यासाठी 2 सुंदर सोप्या बॉर्डर रांगोळ्या घेऊन आली आहेत. एकदम कमी कलरमध्ये, कमी रंग असल्यावर कशा रांगोळ्या काढायच्या ते आपण बघतोय. तर बघा, आपण ही जी रांगोळी टिपके टाकून घेतलेत आणि त्यात पिवळा कलर म्हणजे 2 कलर वापरून कशी फूल काढायचं ते आपण बघतो इथे. तुम्ही याच्यात पिंक कलर म्हणजे गुलाबी कलर आणि अजून दुसरा एखादा फेंट कलर पण वापरू शकता. तर मैत्रिणींनो, मला तुमच्या कमेंट वाचून खूप छान वाटतंय. म्हणजे एकदम छान छान कमेंट येत आहेत तुमच्या. आता ही रांगोळी बघा, एकदम सोप्या रांगोळ्या आहे आपल्या, एकदम काहीच अवघड नाही आहे, कुणालाही काढता येतील एकदम कमी वेळेत. आणि कमी रांगोळीमध्ये कशा रांगोळ्या काढायच्या ते बघतोय आपण. आणि तुम्ही नक्की ह्या रांगोळ्या ट्राय करा. आवडल्यास लाईक, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. फ्रेंड्सला, फॅमिलीला पाठवा. बघू शकता तुम्ही किती किती सुंदर आणि सोप्या रांगोळ्या आहे. आणि तुम्ही अशाच कमेंट करत राहा, म्हणजे थोडं मला पण असं मोटिवेट झाल्यासारखं वाटेल. आपल्याला आता चांगला रिस्पॉन्स मिळायला लागलेला आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून एकही स्टेप मिस होणार नाही. बघू शकता मैत्रिणींनो, आपली पहिली रांगोळी संपत आलेली आहे. मैत्रिणींनो, आता तुम्हाला तर सर्वांना माहीतच असेल, आता आपलं भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध चालू आहे. तर जे पण आपले जवान तिथं आपल्यासाठी लढत आहे त्यांच्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा. सर्व व्यवस्थित होऊ द्या म्हणा आणि सगळे त्यांच्या मायदेशी घरी सुखरूप येऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आपण त्यांच्यामुळेच इथे सुरक्षित आहोत घरात आज. आता ही पहिली रांगोळी संपली. दुसरी रांगोळी बघू शकता तुम्ही, असा गोपद्माचा आकार दिला आहे मी त्याला, 2 साईडला, 2 अपोजिट साईडला. आणि असं थोडंसं काढून घ्यायचं मैत्रिणींनो, आणि नंतर त्याला असं बोटाने आकार द्यायचा, म्हणजे जरा परफेक्ट शेप भेटतो त्याला. आणि नंतर असे 2 साईडनी असे 3-4 म्हणजे असे टिंब देऊन घेतले, आपल्याला डिझाईन करायची. त्यामुळे आवडत आहे का नाही मैत्रिणींनो रांगोळ्या, नक्की सांगा मला. अशा पद्धतीने ब्रशच्या साहाय्याने आपण त्याला डिझाईन करून घेतली आहे. तुम्ही रांगोळ्या नक्की ट्राय करा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला तेवढीच प्रॅक्टिस होईल. जर एखाद्याला समजा रांगोळी येत नसेल तर ती म्हणजे प्रॅक्टिस करून करून जमायला लागेल. असा आपला हळदी कुंकू कलर टाकून घेतला. तर एवढ्या सोप्या रांगोळ्या मला जमताय म्हटल्यावर तुम्हाला पण नक्कीच जमेल. आता भरपूर असे टूल्स उपलब्ध झाले, त्यामुळे पण असे थेंब वगैरे टाकण्याचा पण काही प्रश्न नाही. अशा बॉटलच्या मदतीने तुम्ही काढून घ्यायचे असे थेंब्स. बोटाच्या मदतीने पण काढू शकाल तुम्ही, काही नाही तसं. पण बॉटलच्या मदतीने कसं आहे, असं बाजूला पडत नाही, त्याच जागेवर व्यवस्थित असा पडतो तो थेंब. बघा, अशा पद्धतीने आपली दुसरी पण रांगोळी तयार झाली आहे. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.